याच्या अगोदर पण तुम्ही ज्यावेळेस आंदोलनं केले किंवा उपोषणं केली त्यावेळेस आंदोलन करण्यासाठी सुपारी घेऊन आंदोलनाला बसले आणि उठण्यासाठी मॅनेज होऊन उठून गेले परत त्या गोष्टीचं अशा पद्धतीची बी तुमच्या मागे चर्चा होती. गोष्टी आपण जर बघितल्या तर ह्या गोष्टी पूर्वत्वास स्वतः नेल्या. गुलाब चालू करताना आंदोलन केलं, पूर्ण केलं, मॅनेज झालं नाही. त्याच्यानंतर तुमचं पाचचा विषय बसलो, पूर्ण केला. ती सॉफ्टवेअर आजही माझ्याकडे लेटर आहे आणि ते पूर्ण केलं. प्रत्येक वार्डमध्ये मोठमोठ्या मिठाईचे बॉक्स यायचे. यावेळेस फक्त 2 वार्डमध्ये आले. त्याचं काय कारण आहे? तो कारण आपण शोधलं पाहिजे. कोण काय म्हणतं, कोण काय करतं आणि कोण काय माझ्याविषयी षडयंत्र करतं, कोण काय जाळं करतं, मी त्याचा विचार अजिबात करत नाही. TV0 नगर सेवक म्हणून होणार आहे आणि +1 नगराध्यक्ष जो पण होईल तो त्यांच्या विचाराचा होईल. जी खेमडी आहे त्या काही अधिकाऱ्यांनी कानात सांगितल्यानंतर इथं वरून नव्हता खेळ, इथं सगळा खेळ खालून होता. गपचिक 4 भिंतीच्या आत कानात सांगितल्यानंतर जो खेळ होत होता तो खेळायचे अधिकाऱ्याकडे गेलं. ते वरून आदेश आहे, ते वरून आहे. परंतु दादानी एका मीटिंग मध्ये अरे वरून मी बसले, आमच्या बरोबर काही येत नाही, इकडं काय मी चालू आहे, वरून काय चालू आहे, हे शब्द काही आदेश आला किंवा तुम्हाला संधी भेटली तर तुम्ही नक्कीच या निवडणुकीला कसं सामोरं जाणार? खरं तर दादांच्या गळ्यातलं ताईत व्हायला पाहत तुमच्या गळ्यातच दादाचं ताईत आलंय. काय या गोष्टीचं नेमकं? केलेलं आहे. मग मी वडा साफ केलेला आहे, मी फुलं चालू केलेलं आहे. लक्ष्मीनगर किंवा इतर ठिकाणी जे पुनर्वसनाबाबत त्यासाठी प्रयत्न केलेला आहे. फुटपाथ, फुलावाले, दुकानदार, जे छोटे मोठे व्यापारी आहे त्यांच्यासाठी ते सेफ राहावं म्हणून मी त्यांचा विषय क्लिअर केलेला आहे. मी केलेल्या कामाची ती मला पावती होती आणि तो आत्मविश्वास माझ्यामध्ये आहे की मी काम केलेलं आहे. मी ह्यापेक्षाही चांगलं काम केलेलं आहे. यापेक्षाही दादांच्या आशीर्वादाने, साईबाबांच्या कृपेने मी यापेक्षाही चांगलं काम करेल पद्धतीने विचार करणे. परंतु दादाचा विषय असा आहे का एकदा शब्द गेला तो दादाचा माघारी येत नाही. हे मी 2दा अनुभवलेलं आहे. लोक म्हणतात हे लुटमार करतात, परंतु अनेक हॉटेलवाल्यांनी मी सांगतो की याच लोकांकडून येऊन तू माझ्या हॉटेलला गिरायका तुला 40% देतो. सवय कोणी लावली? अदृश्य शक्ती काय आहे नेमकी अशी अनेक चर्चा होती तुमच्या कोणतरी आहे. ती अदृश्य शक्ती आहे, ती अदृश्यच राहू द्या, कारण ती न दिसणारी शक्तीच खरं पॉवर देत असते आणि जी दिसणारी शक्ती ती कायम धोका देत असते. मला असं मानतो मी का तो मला जो आशीर्वाद जो मिळालेला आहे तो बाबांचा आहे. एखादी गोष्ट हातात घेतली तर ती पूर्णत्वास कशी नेईल आणि ती पूर्ण कशी मिळवणं असेल त्याच्यानंतर म्हणजे कुणाला माहीत नसेल पण लक्ष्मीनगर बाबत आपण एक NOC नॉन ऑब्जेक्शन सर्टिफिकेट म्हणून नगरपालिकेकडून आपण एक आदेश घेतलेला आहे. ते आदेश आणि तो ज्यावेळेस वारल्यानंतर मी त्याच्या मैत्रीला होतो. तो काविळ्याने गेला आणि त्या काविळ्याचं कारण ते डास होते. ते डासाचं कारण होतं तो वडा आणि तेच माझ्या डोक्यात बसलं. आणि ज्यावेळेस आम्ही नमस्कार, मी प्रशांत अग्रवाल, साई न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. शिर्डी नगर परिषदेच्या 2025च्या निवडणुकीसाठी कोण होणार नगराध्यक्ष ही विशेष चर्चा आपण आयोजित केली असून शिर्डीतील विविध उमेदवारांना आपण या माध्यमातून आपले विचार व्यक्त करण्यासाठी संधी देतोय. आज आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी शिर्डी नगर परिषदेचे माजी नगरसेवक सुरेश आर्णे हे आले आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करूया. नमस्कार. नमस्कार प्रशांतजी. आज आपण नगराध्यक्ष पदाच्या चर्चेसाठी आज आपल्या नावाची चर्चा आहे. काय वाटतंय तुम्ही ह्या नगराध्यक्ष पदाला उभं राहण्याची तुमची मानसिकता तयार झाली नेमकं काय? खरं तर जे आमचे आजोबा पंजोबा असेल त्यांना साईबाबाचं सानिध्य लाभलेलं आहे. म्हणजे गॅजेटमध्ये त्यांच्या नावाचा उल्लेख आहे. बाबांची सेवा करण्याचे आमचे वडील साईबाबा संस्थांमध्ये होते आणि ते करत असताना जे बाबांचे विचार, जे बाबांच्या विषय आदर जे होते ते आमच्या वडिलांमध्ये इमानदारीत त्यांनी साईबाबा संस्थांची सेवा केली. आता ते रिटायर झालेले आहे आणि त्याच माध्यमातून जे आम्ही त्या झोपडपट्टीमध्ये राहतो त्या झोपडपट्टीची जी व्यथा आहे, ती कथा आहे, ते आम्हाला माहीत होतं. त्या अनुषंगाने आम्ही जे बघत होतो ते बघता बघता शिर्डीमध्ये
शिर्डीमध्ये जो प्रॉब्लेम आहे, शिर्डीचा जर बेस प्रश्न जे आपण बघितला तर शिर्डीचा बेस हा जो आहे 80%चा, तो पॉलिसी, फुटपाथ, फुलं विक्री आणि छोटे मोठे दुकानदार आणि जे फेरीवाले आहे, जे रोडला बसत आहे, ते 80% लोक इथं आहेत. आणि त्यांच्यासाठी, कारण रोडवर बसणे, कुठंतरी नगरपालिकेने उठणे पळणे, हे जे मी लहानपणापासून बघत होतो, ते स्वप्न मला लहानपणापासून होतं की आपण काहीतरी सेवा केली पाहिजे. आणि ते सेवा करण्याच्या माध्यमातून मी शाळेत असताना अनेक आंदोलन केले. बर. म्हणजे मी ज्यावेळेस 10वी 11वीला होतो त्यावेळेस आपल्या शिर्डी शहराचा एक युआर व्हायचा होता कोपरगावमध्ये. तर आम्ही तिथं जाऊन अक्षरशः आंदोलन केले. तिथं जाऊन जो वाद होता, आम्ही अक्षरशः तिथं वाद केला व तो इतिहासामध्ये कोपरगाव सारखे SCGM कॉलेजला इथला शिर्डीतला एक युआर तिथं दिला. आम्ही तिथं अनेक वादविवाद झाले तरी आम्ही तिथून हटलो नाही. हे कॉलेजपासूनच आम्हाला ती परंपरा आली होती की एक जुटीने एक दिलाने कसं काम केलं पाहिजे, म्हणून आपल्या शिर्डीसाठी शिर्डीचा युआर व्हावा म्हणून, म्हणजे शिर्डीचा युआर व्हावा म्हणून आम्ही सगळे, आणि तो युआर काय आमच्या कॉन्टॅक्टमध्ये नव्हता, पण आमची मुलांची चर्चा झाली की आपल्याला शिर्डीचा युआर व्हायचा होता. तेव्हापासून कॉलेजपासून आम्ही हे या माध्यमातून या चळवळीमध्ये आम्ही आहे. त्याच्यानंतर जो लहानपणापासून आम्ही बघायचो तो शिर्डीत एंट्री करताना जो ओढा होता, म्हणजे अक्षरशः 2 माणसापासून इतकी घाण. साई भक्त, ज्या साई भक्तासाठी शिर्डी आहे, जे बाबांसाठी दर्शनाला लोक येतात, त्या साई भक्ताच्या नाकाला रुमाल जेव्हा असायचा तेव्हा मी कमी व्हायचं होतो, तेव्हा असं वाटायचं की हे बंद झालं पाहिजे. हे बाबांच्या शिर्डीच्या साई भक्तामध्ये कितना गंदा आहे, किती घाण आहे, म्हणजे असं ज्यावेळेस व्हायचे. आणि त्याच माध्यमातून ओढ्या शेजारी अनेक, म्हणजे देवीदास नावाचा एक आव्हाड नावाचा मुलगा, एक कावीळ होऊन एक्सपायर झाला. आणि तो ज्यावेळेस वारल्यानंतर मी त्याच्या मैत्रीला होतो, तो कावीळाने गेला आणि त्या कावीळाचं कारण ते डास होते, ते डासाचं कारण होतं तो ओढा. आणि तेच माझ्या डोक्यात बसलं. आणि ज्यावेळेस मी नगरसेवक झालो 2011ला, तर त्यावेळेस माझं स्वप्न तर एवढं 100% होतं की हे पूर्ण साफ करायचं. परंतु त्या पिरियडमध्ये असा विषय झाला की मी वारंवार माझे पत्र देत गेलो का हे साफ झालं पाहिजे, साफ झालं पाहिजे. योगायोगाने सत्ता ही नंतर 2.5 वर्षासाठी विरोधकांची सत्ता, म्हणजे आम्ही विरोधक त्यावेळेस होतो, म्हणजे अनिताताई नगराध्यक्ष झाला. त्यावेळेस मी तिथं अनेक निवेदन दिले की तो ओढा साफ झाला. कारण त्या ओढ्याचा विषय असा होता की तो ओढा साफ होण्यासारखा नव्हता, कारण इतका दलदल त्याच्यात होती की ती हिंमतच कोणी करू शकत नाही. कारण अनेकांनी विचार त्याबाबत केला असेल, परंतु ते होणं शक्य नाही असं प्रत्येकाचं मत होतं. मानसिकता तयार झाली होती, ती मानसिकता तयार झाली होती. आणि ती मानसिकता, आता माझा प्रॉब्लेम असा का होत नाही म्हणून मी काय म्हणायचं, का होत नाही, का होणार नाही, आपण करूच. त्या हिशोबाने जेव्हा काही अधिकाऱ्यांनी तिथं गेल्यानंतर ते होणारच नाही, ते होऊ शकत नाही असे काय उत्तर दिले. मी वैतागून त्यांना म्हटलं तुम्हाला हे करावंच लागेल. अनेक सत्ताधारी असल्यामुळं आमचेही माणसं सांगत होते तू काही तिथं करू नको, तू याविषयी घेऊ नको. परंतु मला माझं स्वप्नच ते होतं की त्याच्यामुळं साई भक्तही नाराज होत होता, त्याच्यामुळं अनेक लोकांना रोगराई पसरत होते. एखादी गाडी आली, रोडनी गाडी आली तर तो वास आमच्या लक्ष्मीनगरमध्ये येत होता. अशी परिस्थिती होती. आम्ही ती वेळ काढली. ती वेळ कायम संपवण्याची, जर आपण त्या पदावर आहोत, ती जर संपत नसेल तर त्या पदावर राहून का उपयोग नाही, ही माझी मानसिकता होती. आणि म्हणून मग मी शेवटचं 1-2 पत्र दिलं आणि 3ऱ्या पत्राला मी तिथं उपोषणाला ओढ्यामध्ये बसले. आमचे सहकारी अनेक होते लक्ष्मीनगरमधील. आम्ही डायरेक्ट जाऊन ओढ्यामध्ये बसलो. कोणत्याही पदे अनेक वरिष्ठ लोक आले, पण मी हटलो नाही. ते म्हणे नाही 8 दिवसांनी करू. म्हटलं नाही, होईल तर आत्ताच होईल, कारण ते माझं स्वप्न होतं. आणि त्या पद्धतीने त्यावेळी देसले साहेब होते. देसले साहेब आल्यानंतर माझ्या हट्टाखातीर त्यांनी 2 JCP बोलावले आणि JCP मध्ये घुसून जे होईल ते बघता येईल. JCP मध्ये घुसून मधून पूर्ण घाण त्या ओढ्याची निघली. आणि तो ओढा अगदी, म्हणजे तिथं खाली सिमेंट कॉन्क्रीट होतं, हे कोणाला माहीतच नव्हतं. ते सिमेंट कॉन्क्रीट तिथलं निघलं. आणि तिथं अशी वेळ आली होती, पाणी नसलं तर तिथं आता पोरं क्रिकेट खेळतात.
असं त्या वड्यामध्ये जी स्थिती निर्माण झाली आहे आणि ते आमचं स्वप्न होतं. आणि त्याच पद्धतीने आपण जर गावात बघितलं तर गावात व्यवसायाच्या अनेक वर्षापासून म्हणजे अनेक वर्षापासून नगरपालिका आली, पळा पळा पळा. फुलावाल्यांचा विषय होता, लुटमार करता. म्हणजे ह्या अनेक जे विषय होते त्या विषयामध्ये अरे हे संपन्न कधी. आणि एक महत्वाचा सर्वात महत्वाचा विषय आमच्या लक्ष्मीनगर बाबत होता की लक्ष्मीनगर अतिक्रमण आहे, नोटीस पाठवणार आणि ते उठवायचं. या 3 शब्दात निवडणूक आली तर त्याच्या आधी बिगर शिक्क्याची नोटीस यायची आणि ती नोटीस आल्यानंतर उठवायचं आहे. कोणीतरी संबंधित जो नोटीस इथल्या इथं जो द्यायचा हे लोक गोळा करायचा, आपली मेजॉरिटी टाकायचा आणि आपलं भागून घ्यायचा. हे आम्ही बघत होतो. आणि घरी ज्यावेळेस आमचे आई वडील त्या टेन्शनमध्ये असायचं, आम्ही लहान होतो, आता घर उठणार आहे, आता करायचं काय, आपली परिस्थिती काय, आपण जायचं कुठं. तर मग तेव्हापासून माझ्या जे एक निश्चय झाला होता की आपल्या ह्या लक्ष्मीनगर बाबत या आहे तिथंच कसं राहील, तो आहे तिथं कसा सातबारा भेटेल, किंवा यांचं जर पुढं जायची वेळ आली तर त्यांचं जीवन सुखसुविधाने जे अश्रू आहे त्यांच्यावर अश्रू कसे नाही राहणार, ह्याबाबत मी कायम विचार करत राहिलो. मग मी कालांतराने जसजसं काम करत राहिलो तसतसं मी झोपडपट्टीचा अध्यक्ष झालो जिल्ह्यातला, श्रावणबाळ मातापिता झोपडपट्टी संघाचा. आणि त्या माध्यमातून अनेक जी आर आजही माझ्याकडे आहे आणि त्या जी आरनुसारच अनेक लक्ष्मीनगरचे मग ते NOC मिळवणं असेल, त्याच्यानंतर म्हणजे कुणाला माहीत नसेल पण लक्ष्मीनगरबाबत आपण एक NOC नॉन ऑब्जेक्शन सर्टिफिकेट म्हणून नगरपालिकेकडून आपण एक आदेश घेतलेला आहे. आणि ते आदेश GR मध्ये आहे की जर ती एखादी झोपडपट्टी 2011 पूर्वी जर तिथं असेल तर त्यांना 7/12 द्यावा म्हणून महाराष्ट्र शासनाचा पण आदेश आहे. आणि त्या माध्यमातून ज्या वेळेस ह्या गोष्टी माननीय नामदार साहेबांना ज्यावेळेस या गोष्टी कळाल्या काय आहे, तर नामदार साहेबांनी आमच्या लक्ष्मीनगरच्या लोकांची मीटिंग घेऊन त्यांचा शब्द असा होता की जोपर्यंत तुम्हाला राहायचं तोपर्यंत राहा, तुम्हाला कोणी हटवणार नाही. अशी परिस्थिती आमची ज्यावेळेस तयार झाली तर ह्या माध्यमातून लोकही समाधानी झाले. आणि त्याच्यानंतर कधी कुणीही त्या लक्ष्मीनगरच्या बाबत कोणीही राजकारण केलं नाही, ना नोटिसीचं केलं न उठवटीचं केलं. कारण आम्हाला आमच्या आईवडिलांना 10-20 वर्ष जशी बरं तो प्रॉब्लेम असा होता की इलेक्शन आल्यावरच महिनाभर आधी ती नोटीस यायची. त्यातल्या त्यात आम्ही लक्ष्मीनगरचे बरेच लोक शिकलेले नसल्यामुळे ती चर्चा ती विष प्रत्येक ठिकाणी पोहोचल्या जायचं. जर असं नाही केलं तर असं होईल. त्या माध्यमातून अनेकांनी आपलं हित साधून घेतलं. परंतु आम्ही 2 शब्द शिकलो, 2 वर्ग शिकलो. आणि ते शिकल्यानंतर आम्हाला जेव्हा कळालं की हे सगळं फेक आहे, मग आम्ही त्या नगरपालिकेमध्ये घुसल्यानंतर पहिल्यांदा आम्ही जो पुनर्वसनाचा ठराव होता लक्ष्मीनगर तो कमी केला. जे रावसाहेब मास्तरची इथली जी जागा आरक्षित होती तो ठराव चेंज केला. त्याच्यानंतर जे लक्ष्मीनगर बाबत जे NOC आहे ते GR नुसार ती NOC मिळवून घेतली. आणि आज अशी परिस्थिती आहे का लक्ष्मीनगर सेफ आहे. कोणी म्हणत नाही का तुमचं लक्ष्मीनगर उठणार आहे. उलटा आता चर्चा मात्र उलटी व्हायला लागली का आता तुमचं लक्ष्मीनगर आहे तिथं आपण 7/12 देऊ, आहे तिथं व्यवस्थित आपण आता करायचं आहे, आपण लक्ष्मीनगरसाठी हे करणार आहोत. ही जी परिस्थिती निर्माण झाली, ही परिस्थिती का आपल्या जे प्रयत्न आहे सातत्य आहे जी होणारी नाही गोष्ट त्या गोष्टीत आपण हात घालणे आणि ती क्लिअर करणे हे साईबाबांनी मला असं मानतो मी का तो मला जो आशीर्वाद जो मिळालेला आहे तो बाबांचा आहे. एखादी गोष्ट हातात घेतली तर ती पूर्णत्वास कशी नेईल आणि ती पूर्ण कशी करेल. कारण मला जोपर्यंत पूर्ण होत नाही मग त्याला महिना लागू, 1.5 महिना लागू, 2 महिने लागू, त्याच कामात मी असतो. आणि ती काम पूर्ण झाल्यानंतर जे मला समाधान भेटतं ते समाधान आणि जे लोकांकडून मला प्रेम भेटतं ते प्रेम माझ्यासाठी ह्युमॅनिटी आहे. आणि ते ह्युमॅनिटीनुसारच त्या पावरानुसार मी पुन्हा एक दुसरं काम माझ्या हातात आल्यानंतर ते करत असतो. अनेकदा तुम्ही उपोषणे केले, आंदोलने केले, मोठमोठ्या प्रस्थापित लोकांच्या विरोधात केले आणि त्या उपोषणादरम्यान अनेकदा तुमच्यावर दबाव आले असतील, प्रेशर आले असेल. कसं या सगळ्या गोष्टींना सामोरं जातात? तुमच्या मागे अशी काय नेमकी शक्ती, ती अदृश्य शक्ती काय आहे बा नेमकी? अशी अनेकदा चर्चा होती तुमच्या मागे कोणतरी आहे. ती अदृश्य शक्ती आहे, ती अदृश्यच राहू द्या. कारण
ती न दिसणारी शक्तीच खरं पॉवर देत असते आणि जी दिसणारी शक्ती ती कायम धोका देत असते. हे आपला इतिहास पण आहे आणि वर्तमान पण आहे. म्हणून मला असं वाटतं की जो मला पॉवर आहे, जो पॉवर 100% आशीर्वाद आहे, ते नाव मी सांगणार नाही, तो आशीर्वाद आहे, पण बाबांचाही खूप खूप मोठा आशीर्वाद माझ्यावर आहे. कारण माझी मानसिकता, माझ्याकडं काही नाही, काहीच नाही, परंतु माझी जी इच्छाशक्ती आहे, ती इच्छाशक्ती बाबा एवढी प्रबळ करतात की ते काम कसं होईल, कधी होईल. बरं, योग असा की बाबांचा आशीर्वादच म्हणावा की एखादं काम घेतल्यानंतर ते निगेटिव्ह होतच नाही, ते पॉझिटिव्ह होत चालतं आणि ते पूर्ण होत असतं. त्याचं उदाहरणार्थ तुम्ही जर लक्षात घेतलं तर फुलं जे बाबांच्या कोरोना नंतर जो विषय होता, ते फुलं बंद होते आणि कदाचित ह्या लोकांना कोणाला माहित नसेल तर बाबांना गुलाबाचं फुल अगदी प्रिय होतं. लेडी बागेमध्ये बाबांनी खास गुलाबाचे रोप लावलेले होते. बाबाला तेच आवडत होतं आणि तेच ह्या लोकांनी बंद केलं होतं आणि ते चालू व्हावा, ती बाबांचीच इच्छा होती, ते चालू व्हावा. त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या माध्यमातून अनेक वेळा ते फ्लॅश झालेलेच आहे की आज त्याच्यासाठी आंदोलन केलं. 353 सारखे गुन्हे आम्ही माझ्यासारख्याने अंगावर घेतले, त्याच्यात माझे सहकारी पण होते. परंतु जे माइंड होतं, ज्या गोष्टी कसं करता येईल, जो आराखडा तयार केला होता, त्या आराखड्यामध्ये आंदोलन होतं. त्या आंदोलनामध्ये ही प्रक्रिया होती आणि त्या प्रक्रियामध्ये जे आंदोलन केल्यानंतर हे माहीत होतं की केस पडणार आहे, परंतु तरी मला माहीत होतं की आपल्याला एकावर केस पडेल, एकाला दुःख होईल, परंतु हजारो लोक याच्यात आनंदी होईल. मग हजारो लोक जर आनंदी होत असेल तर माझ्या एकट्याचं दुःख हे फार कमी आहे. कारण त्यांचं दुःख मी बघितलेलं होतं. त्या मुलांना ज्यावेळेस जेलमध्ये न्यायचे तर त्यांची आई तिच्या गळ्यातील डोरलं सोनाराकडे नेऊन एक तर मोडत होती, नाही तर घाण ठेवत होती आणि ते कोर्टात भरत होते. ते दुःख मला माहीत होतं. म्हणून हा विषय कायमस्वरूपी, आणि विषय काही लोक असं म्हणत होते की लुटमार, परंतु आमचं म्हणणं तेच होतं तर तुम्ही लुटमार जरी म्हणता तर त्याला रेट ठरवा. त्याला रेट ठरवल्यानंतर तुम्ही जी सिस्टीम आखल्या जाईल, कारण तुम्ही बघितलं तर 3 ते 4 हजार मुलं हे पॉलिसी करतात, 400 ते 500 मुलं हे फुलं विकतात, हजारो लोक हे फुटपाथवर बसतात. ही शिडीचे जे रक्तवाहिनी आहे, मी तर पॉलिसवाल्यांना शिडीची रक्तवाहिनी म्हणतो. कारण तुम्ही एक विचार केला की जर समजा इकडं पुष्पांजली हॉटेलला असेल तर तो मुलगा तिथून कस्टमर रोडवरून कस्टमर घेऊन त्या पुष्पांजली हॉटेलला नेतो, त्याला 50-100 रुपये काय ते कमिशन भेटतात. आता काही लोक म्हणतात हे लुटमार करत्या, परंतु अनेक हॉटेलवाल्यांनी मी सांगतो की याच लोकांकडून येऊन तू माझ्या हॉटेलला गिरायक आहे, तुला 40% देतो. सवय कोणी लावली हा खरा मूळ प्रश्न आहे. आणि त्या खोलात आपल्याला जायचं नाही, ते का म्हणून कशामुळं, परंतु त्यांचा विषय आपल्याला कायमस्वरूपी हा मिटवायचा होता. म्हणून हा रेटच्या बाबत माझा वैयक्तिक आग्रह होता. आणि फुलाच्या बाबत जे फुलं चालू करणार होतं, मी खरोखर मनापासून सुजयदादांचे आभार मानतो. कारण इलेक्शनच्या आधी ज्यांनी तो मला शब्द दिला होता का सुरेश काळजी करू नको, 8 दिवसात हे फुलं चालू नक्कीच मी करेल, आणि हा माझा शब्द आहे. त्या शब्दावर अनेक घडामोडी झाल्या आणि त्या शब्दावर त्यांनी ते फुलं काय एक जणांनी जे तक्रार दाखल केली होती ती तक्रार मागे घ्यायला लावली आणि 8 दिवसात बाबांचे फुलं चालू झाले. फुलं चालू झाल्यानंतर जी परिस्थिती एकदम बिकट होती, तू बघितलं, अनेक लोक अनेक त्या पिरियडमध्ये अनेक चोऱ्या झाल्या, अनेक प्रकारचे वेगवेगळे प्रकार शिडीमध्ये घडत होते. त्या व्यवसायानंतर सगळं शांत झालं. म्हणजे मला काय म्हणायचं आहे की एखाद्या व्यक्ती जर तो कामात गुंतलेला असेल तर त्याला इतर गोष्टी सुचत नाही, आणि मग ह्या लोकांना बंद करायचं त्यांना पर्याय काय होता, म्हणून ते काही लोक तिकडे वळले. तर याला पर्याय काय होता, कारण तसं स्टेटमेंट आहे भाऊ. एक मुलांनी ज्यावेळेस एका मॅटरमध्ये सापडला तर त्याचं स्टेटमेंट हे होतं की माझ्या मुलाला दिवाळीला कपडे नाही, माझ्या घरी जे बहिणीसाठी कर्ज काढलेलं आहे मला ते फेडायचं आहे, मग त्याच्यासाठी मला काही गोष्टी करावं लागल्या, हे रेकॉर्डली स्टेटमेंट आहे. म्हणजे त्याला का परिस्थिती निर्माण झाली ती का त्यांनी इथं धंदा बंद केलेला, पळू त्यांच्यावर कारवाई होत होत्या. म्हणजे अक्षरशः जे मुलं पप्पा माझ्यासाठी काय आणलं तर तो बाप इकडे बघून रडत होता, अशी परिस्थिती निर्माण झाली.
बरं, ते होत असताना मात्र अनेक लोक आहे का त्यांना ही इच्छा होती का यांना काहीतरी नियम करून चालू करावा, कोणत्या तरी पद्धतीने चालू करावा. कारण त्याचं काय कारण होतं की 2,500 ते 3,000 लोक ज्यावेळेस या व्यवसायापासून वंचित होणार होते, तर तो एक विषय होता, एका पोराचा विषय होता. परंतु अनेक अशा टोळ्या सक्रिय झालेल्या होत्या. हे बिनकामाचे पोरं आपण आपल्या टोळीत कसे घेईल, कोणत्या पद्धतीने घेईल, ही सत्यता आहे. हे अनेक अनुभव लोक मला, मुलं ज्यावेळेस मी ग्राउंड लेवलला असल्यामुळं मला अनेक टोळ्या ह्या बाहेर शहरातल्या सक्रिय झाल्या होत्या का या पोरांना, त्यांच्यामध्ये कसं. आणि मला माहीत होतं का हे याच्यानंतर खूप मोठं शिडीचं भविष्य अवघड आहे, म्हणून मी माझ्या जीवाची पण पर्वा नाही केली. ह्या पोरांचं क्लिअर झालं पाहिजे. पण त्याच्यासाठी कोणाच्या पाया पडल्याला तरी पडलं पाहिजे. कोणी जे म्हणाल ते मला नालायक म्हणलं तरी चालेल, परंतु यांचा विषय क्लिअर झाला पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने मी नामदार साहेबांनी सुजयदादाचा खरंच आभार मानतो की त्यांनी ते रेटच्या बाबत कमिटी बनवल्या, ठराव केले आणि ताबडतोब हे सगळा विषय क्लिअर केला. तो विषय क्लिअर केल्यानंतर तो एकटा पालिसवालाच खुश नाही झाला, तो एकटा दुकानदार खुश नाही झाला, तर ह्यो शेतकरी जो फुलाचं माहेरघर आहे आपलं शिर्डी आणि राहता तालुका, हे फुलाचं माहेरघर आहे. इथून फुलं बडोद्याला जातात, इथून फुलं गुजरातला जातात, इथून फुलं परराज्यात जातात. तर तो शेतकरी पुन्हा फुलं जे फुलं त्यांनी काढले होते ते फुलं पुन्हा उगवले आणि पुन्हा त्यांची रोजीरोटी जे दूध व्यवसाय बरोबरच ह्यो जो फुलाचा व्यवसाय आहे, ह्यो जोडधंदा ह्यो अग्रगण्य होता. आणि त्या माध्यमातून आज तुम्ही जाऊन बघा मार्केटला, शेतकरी अगदी खुशीत आहे, एकदम आनंदित आहे. तोच म्हणतो बरं झाले चालू झाले. आणि त्याच्यामागं दादांनी जी ती फौज लावली होती कोर्टात वकिलांची, किंवा जी कमिटी बनवून ते सहकार्य केलं, त्याबद्दल खऱ्या अर्थाने दादाचं आभार मानलं पाहिजे. कारण दादासारखा माणूस असा आहे की काय मला माहीत नाही ते कोणत्या पद्धतीने विचार करतं, परंतु दादाचा विषय असा आहे का एकदा शब्द गेला तो दादाचा माघारी येत नाही. हे मी 2दा अनुभवलेला आहे. कारण त्यांनी तिथं तर फुलं चालू करण्याचा शब्द दिलाच होता, परंतु अजून एक शब्द दिला होता का या पुनर्वसित लोकांना मी माझ्या हाताने घर देईन, मी माझ्या प्रयत्न आहे. आणि खरोखर दादांनी एका कार्यकर्त्याप्रमाणे दादा सकाळी बघून काय चालू आहे, सीओला बोलून कोणत्या पद्धतीने मुंबईला जा, काय करा, हे चालू झालं पाहिजे, हे क्लिअर झालं पाहिजे, यांना सातबारे भेटले पाहिजे, कोणत्या पद्धतीने ह्या लोकांना कार्ड भेटले पाहिजे फुटपाथवाल्यांना. हे दादांनी मी केलेली रिक्वेस्ट हे दादांनी ॲक्सेप्ट केली. कारण काय दादाचं म्हणणंच ते, साहेबांचं म्हणणंच ते, तुम्ही सार्वजनिक कामं घेऊन या, तुम्ही गोरगरिबीच्या घेऊन या, तुम्ही काय वंचित लोकांचे ज्यांना खरोखर करायचं त्यांचे काम घेऊन या. असे देव माणसाच्या सानिध्य लाभणं हे खरोखर आपलं नशीब आहे. कारण एक उद्योगमंत्रीसारखा माणूस सांगतोय की सुजयदादा आणि विखे घरानं ज्या पद्धतीने माझ्या मागं लागून MIDCचं वगैरे काम केलं, ज्या पद्धतीने माझ्या कंटिन्यू कॉन्टॅक्टमध्ये राहिले, जे कामाचा जो फॉलोअप आहे, एखादी गोष्ट हातात घेतली तर कशी पूर्ण करायची ती यांच्याकडून शिकलं पाहिजे. हे तुमचं नशीब आहे. तुमचं नशीब आहे का तुमच्या शिर्डी मतदारसंघात असे माणसं निर्माण झालेले असे माणसं आहे, याची तुम्ही जाणीव ठेवली पाहिजे. हे मंत्री सांगतात. मंत्र्यांच्या गावातले लोक म्हणतात का तुम्ही साहेबाबरोबर, त्यांना आनंद होतो. म्हणजे आता मी बघितलं का लोकांना फक्त ते घर शासकीय दिले तरी लोक दादांचे लॉकेट घातले, लोकांनी दादांचं फक्त गुणगानच गात आहे. काय सुरेश आरणे नावाचं एक रसायन आहे, कधी आंदोलन करतं, कधी विरोधात जातं, कधी प्रस्थापितांच्या विरोधात. अनेक संकट आले, सगळ्या याच्यातून निघून पुन्हा एकदा उमेदीने अनेक जण दादांच्या गळ्यातलं ताईत व्हायला पाहत, तुमच्या गळ्यातच दादाचं ताईत आलंय. काय या गोष्टीचं नेमकं? प्रत्येकाला एक काम करण्याची सिस्टीम असते, काम कसं करून घ्यायचं आहे. मी नितीन बानगुड्याचं कायम एक त्यांचं वाक्य आहे, तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल तर एखादं टार्गेट ठेवा आणि त्या टार्गेट तुम्ही सरपटत जा, पडत जा, डोंगर आला तर वाकडं होऊन जा, पण तुम्ही 100% तिथं जाच. जे त्यांचे वाक्याची प्रेरणा आहे ती कायम मला माझ्या हृदयात असते. का आपण एखादी गोष्ट हातात घालली ती कसं पण तिला कशी करता येईल, ती कोणत्या पद्धतीने करता येईल, ती दादाकडून करता येईल का, किंवा नाही दादाकडं तर साहेबांकडून जाऊन करता येईल का, ही जे मी
गुपित करत राहिलो, ते गुपित मध्ये जर नाही काही कुठं झालं तर मग शेवट आंदोलन करून दबाव टाकून अधिकाऱ्यांना विनंत्या करून पाया पडून का होईना ते काम मी करत राहिलो. आणि ते करत असताना खरंच मला नशिबान वाटतं मी या शिर्डी सारख्या ठिकाणी माझा जन्म झालेला आहे, बाबाच्या सानिध्यात आहे. आणि ही पॉवर, ही जी विल पॉवर आहे ती मला साईबाबा देतो. कारण मला ते करत असताना कधीही निगेटिव्ह विचार येत नाही. कोण काय म्हणतं, कोण काय करतं आणि कोण काय माझ्याविषयी षडयंत्र करतं, कोण काय जाळं करतं, मी त्याचा विचार अजिबात करत नाही. माझं टार्गेट आहे गोरगरिबाला न्याय भेटला पाहिजे, ह्या गोरगरिबाचं पोट चाललं पाहिजे. शिर्डीमध्ये ते व्यावसायिक आहे, छोटे छोटे व्यापारी आहे, जे गुंटेगिरी घेऊन त्यांनी घरं बांधलेलं आहे. हे 80% लोक आहे. आणि त्याचं प्रतिनिधित्व आपण गावकरी म्हणून केलं पाहिजे. ह्या लोकांना आपण कुठंतरी व्यवसाय, जे व्यवसाय करतात त्याला एक नियोजन करून व्यवस्थित, जर त्यांच्याबाबत काही चुकत असेल तर त्यांना त्या गोष्टीचं पनिशमेंट करून आपण आता त्यांना एक सिस्टीममध्ये आणलं पाहिजे. कारण त्याचं कारण आहे, हे पुन्हा जाणार नाही. जे चांगलं आहे ते, जे वाईट आहे दादांनी सांगितलेलं आहे, गुन्हेगारीचं चालन खरं आहे की 6 महिन्यात गुन्हेगार रप्पू चक्कू होणार आहे, ते दादा बोलले म्हणजे झालं. मग ते जे उरलेले चांगले लोक आहेत, त्या चांगल्या लोकांसाठी आपल्याला एक सिस्टीम आखावं लागेल. एक त्यांना व्यवसायाचा जो पर्याय आहे त्या आता दादांच्या माध्यमातून ते फेरीवाले धोरणाअंतर्गत जे कार्ड भेटलेलंच आहे, तर त्यांना आपण कुठंतरी चांगल्या ठिकाणी, चांगल्या रोडच्या कडेला साहेबांनी ऑथॉरिटी आता दिलेली आहे. आता काही कोणी ताण देत नाही, ते दादांनीच आदेश केलेला आहे का गोरगरिबांना पोट भरू द्या. त्या पद्धतीने आपण त्यांना एक परमनंटली, म्हणजे माझं तर स्वप्नात एक असा विषय आहे की जो वडा आहे लक्ष्मीनगर पासून तर भोजनालयापर्यंत, ते वड्यावर स्लॅब टाकून त्याला ते 3-3, 4-4 फुटाचे गाळे, हजारो गाळे तयार होते. त्या माध्यमातून ह्या फेरीवाल्यांना काही व्यवसायासाठी जागा देता येईल का, तशी काही सिस्टीम करता येईल का, किंवा त्यांचा कायमस्वरूपी जो विषय आहे तो विषय मिटवता येईल का, ह्या पद्धतीने आता थोडंसं प्रयत्न चालू आहे. मी लवकरच त्याबाबत दादांशी बोलून तर तो एक प्रस्ताव ठेवण्याचा माझा प्रयत्न आहे. तर या निवडणुकीसाठी तुम्ही कसं सज्ज आहात, कशा पद्धतीने तुम्ही तयारी तुमची सुरू आहे, काही वाटतंय का असं खरोखर तिकून जर काही आदेश आला किंवा तुम्हाला संधी भेटली तर तुम्ही नक्कीच या निवडणुकीला कसं सामोरं जाणार आहात? खरं तर मी काय करणार आहे, मी काय करतो झाल्यानंतर करणार आहे यापेक्षा मी काय केलेलं आहे. मग मी वडा साफ केलेला आहे, मी फुलं चालू केलेलं आहे, लक्ष्मीनगर किंवा इतर ठिकाणी जे पुनर्वसनाबाबत त्यासाठी प्रयत्न केलेला आहे. फुटपाथ, फुलावाले, दुकानदार, जे छोटे-मोठे व्यापारी आहे त्यांच्यासाठी ते सेफ राहावं म्हणून मी त्यांचा विषय क्लिअर केलेला आहे. करणार यापेक्षा मी केलेला आहे. ह्याच मुद्द्यावर मी ज्या गावामध्ये जी चर्चा चालू आहे, कारण इलेक्शनचं आरक्षण पडल्या मला अनेक फोन आले, अनेक लोक मला भेटले, अनेक लोकांनी अभिनंदन चालू केलं, अनेक अधिकारी त्यात सहभागी आहे. म्हणजे या सगळ्या क्षेत्रातील, म्हणजे झोपडपट्टीपासून तर माडीपर्यंत सगळ्या लोकांनी मला जे प्रोत्साहन दिलं, त्या प्रोत्साहनाबाबत मी ते खरोखर मनापासून त्यांचे आभारी आहे. कारण मी केलेल्या कामाची ती मला पावती होती आणि तो आत्मविश्वास माझ्यामध्ये आहे की मी काम केलेलं आहे, मी ह्यापेक्षाही चांगलं काम करेल, काम केलेलं आहे, यापेक्षाही दादांच्या आशीर्वादाने, साईबाबांच्या कृपेने मी यापेक्षाही चांगलं काम करेल. आणि माझं काय नाही, मी केलं म्हणजे मी नाही केलं, मी फक्त दादांकडं विषय दिले, ते दादांनी पूर्ण केले. दादा ह्यो प्रॉब्लेम आहे, दादांनी ते पूर्ण करत गेले. मी नाही केलं, दादांनीच केलं. हेच काम प्रत्येकाचं आहे की दादा हे करून प्रामाणिक काम घेऊन जा, हे प्रामाणिक काम घेऊन जा, दादा हे करा. दादा 100% ते दिलदार लोक आहेत. कोणाचं काय चुकीचं ऐकायचं काय करायचं हे त्यांच्या रक्तात नाही. कारण जे काम आमच्यासारखे घेऊन झालं ते पूर्ण केलं म्हणजे विशेष नाही. परंतु त्यांचा जो भोकडी भाव इकडं काही कालांतरात काही लोकांनी तयार केला होता. म्हणजे नेहमी एक वाक्य असायचं, जर एखादी कारवाई एखाद्या अधिकाऱ्याकडे गेलं तर वरून आदेश आहे, ते वरून आहे,
परंतु दादानी एका मीटिंग मध्ये अरे वरून मी बसले, आमच्या बरोबर काही येत नाही, इकडं काय मी चालू आहे, वरून काय चालू आहे, हे शब्द दादाला बोलावा लागला. मग काही अधिकाऱ्यांनी सांगितलं का हे खिमडी कोण आहे. जी खिमडी आहे त्या काही अधिकाऱ्यांनी कानात सांगितल्यानंतर इथं वरून नव्हता खेळ, इथं सगळा खेळ खालून होता. गपचिक 4 भिंतीच्या आत कानात सांगितल्यानंतर जो खेळ होत होता तो खेळाचे निगेटिव्हिटी ही हेच त्यांच्यापर्यंत जात होते, परंतु ते वाईट नव्हते. मग आता दादांनी एक मात्र केलं की ते काय देवाचीच इच्छा होती, जे काय होते कान भरे ते एकदम आपाप साईडला गेले. आता तुम्ही पाहिलं प्रक्रियेमध्ये कान भरे कुठं दिसना, कारण दादाचं काम कसं आहे विशेष नाही. दादाचं काम एकदा सत्यता काय आहे ती तपासल्याशिवाय दादा काही पुढची ॲक्शन घेत नाही. आणि ज्या दादांनी ज्या ज्या व्यक्तीवर जबाबदारी दिली ही सीडी बघण्याची, ते व्यक्तीही जे आहे तसं दादांपाशी योग्य पद्धतीने मांडताय, दचम करत नाही. आणि दचम पण झाल्यामुळं आज आपण बघतोय का शिर्डी एकदम समाधानी. आज पहिली दिवाळी 5 वर्षानंतर का पोरं म्हणत होते एकदम आनंदित गेली, भाऊ माझ्या पोराला कपडे घेतले, माझ्या स्वयंपाक केला, दिवाळी व्यवस्थित झाली, व्यवस्थित हे झालं. सर्वसामान्य माणूस ठीक आहे, गर्दी कमी झाली, आता का झाली कामून झाली हा विषय वेगळा आहे, परंतु आज सर्वसामान्य माणूस समाधान आहे. कदाचित ज्याच्या 6 हॉटेल असेल, 6 हॉटेल भरू शकत नाही, एखादी भरत असेल पण 5 हॉटेल पण झालं तर त्याला असं वाटतं की धंदाच नाही. आता त्याची बिचारा त्या कस्टमरची काय चुकी नाही, ते तेवढे येणार आहे, सर्वसामान्याला देऊन जाऊ राहिले. तुम्हाला विषय असा तुमच्या 6 हॉटेल जर नसेल होत भरत तुमचा प्रश्न आहे, पण बाकीचे लोक मात्र ज्याचे एक हॉटेल आहे तो समाधानी आहे, तो काही बोलत नाही, तो व्यवस्थित त्याचं काम चालू, त्याची भूक कमी त्याचं, आणि तो समाधानी आहे. मी भूक कमी म्हणण्यापेक्षा मी सांगतो समाधानी आहे. त्याला काही दिसलं का डिस्टर्ब काही नाही तर काय झालं, हे झालं ते झालं, प्रॉब्लेम झाले असं झालं, ही जी वचवत होती ती यावेळेस मला तर वाटतं अशी काही दिसली नाही. आणि ह्या माध्यमातून मी नक्की सांगतो, मला माहित नाही दादा तिकीट देता नाही देता, हा शेवट बाबाच्या कृपेने काय होईल किंवा काय विषय आहे, पण दादाच्या चेहऱ्यावर ही निवडणूक होणार आहे. खरं तर निवडणूक ही कशावर झाली पाहिजे, लोकल निवडणूक ही त्या उमेदवाराच्या चेहऱ्यावर झाली पाहिजे, परंतु ही निवडणूक दादाच्या कामावर आणि दादाच्या चेहऱ्यावर होणार आहे. आणि ही निवडणूक नगरसेवक म्हणून 23-0 होणार, आणि 23-0 नगरसेवक म्हणून होणार आहे. आणि प्लस एक नगराध्यक्ष जो पण होईल तो त्यांच्या विचाराचा होईल. प्लस तुम्हाला तेवढं सांगतो, कारण दादाचं जे करत असतं दादा ते आजचा विचार नाही करत, ते भविष्यातल्या 10 वर्षाचा विचार करतात. कारण तुम्ही बघितलं त्यांनी एका भाषणामध्ये सांगितलं होतं किंवा त्यांनी करून दाखवलं. साईनाथ कॉलेजमध्ये, साईबाबा संस्थांच्या कॉलेजमध्ये त्यांनी MPSC UPSCच्या ज्या बॅच चालू केल्या एकदम मालपदारात, तर त्या माध्यमातून त्यांना माहिती इथले जे मुलं आहेत ते सक्षम होणार आहे. कारण ते तास करायला तुम्हाला नाशिकला जावं लागायचं, मुंबईला जावं लागायचं, अनेक बाहेर पुण्याला जावं लागायचं, परंतु त्यांच्या माध्यमातून इथं अगदी हाकेच्या याच्यावर ते मुलं अगदी शिक्षण घ्यायला लागले, अल्पदरात घ्यायला लागले आणि समाधानी आहे. पण आता मला माहिती आहे दादाच्या माध्यमातून अनेक झोपडीतल्या पोरं उद्या इंजिनियर, उद्या कलेक्टर, डेप्युटी कलेक्टर, प्रांत CO असे होऊ शकतात असं मला वाटतंय. खरं ते धोरण मात्र दादाचं आहे. आणि दादाच्या चेहऱ्यावर मी तुम्हाला सांगितलं ही निवडणूक दादाच्या चेहऱ्यावर राहणार आहे. शिर्डीत अनेक अशा पण चर्चा चालू आहे का 3री आघाडी होणार, काही विरोधक आतून वेगळ्या पद्धतीची एक रणनीती चालू आहे, महाविकास आघाडीची मोठ्या प्रमाणात मोठ बांधण्याचं हे चाललंय. काय वाटतंय या निवडणुकी सोपी जाईल ही निवडणूक? खरं तर मी तेच सांगतोय, जो काम करेन त्याला दाम भेटणार आहे. मी बघितलं, मी सुद्धा काही काळ विरोधामध्ये होतो, परंतु मी ज्या वेळेस काही लोकांना सांगत होतो की अरे त्यांच्यासाठी लढावं लागल, त्या लोकांचं मानसिकता होती त्रास होऊ द्या, म्हणजे यांच्या विरोधात जाईल, म्हणजे जी भावना होती लोकांची. आणि तुम्ही म्हटलं 3री आघाडी 4थी आघाडी, अहो हे लोक ज्यावेळेस त्या लोकांना भेटायला गेले
तुमचं माझ्याकडे सगळं डिटेल आहे. तर ते लोक त्यांना विचारत होते की गेल्या 9 वर्षात आम्हाला जो दुःख झाला, त्रास झाला, त्यावेळेस तुम्ही कुठं गेला होता. अनेक लोकांनी त्यांना प्रश्न विचारले. कारण त्यावेळेस खरोखर त्यांच्या दुःखामध्ये कुणी नव्हतं. बिचारे ज्या त्रासामध्ये गेले त्यांना धावून फक्त साईबाबानंतर सुजयदादा आले आणि तो क्लिअर झाला. त्याच्यामुळे जो विश्वास लोकांचा आहे, जो विश्वास दादाबरोबर आहे का, दादा आल्यानंतर सगळे त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. काय लागतं गरीबाला? काय लागतं? गरीबाला 2 वेळचं पोटात अन्न लागतं, सुख समाधानाने त्याचं जीवन लागत, काय लागत नाही. आणि ते दादाच्या माध्यमातून भेटलं. त्याच्यामुळं आणि बाकीचं कोणी एवढे दिवस झाले आहे, कोणी स्थिर केलं, कोणी तो विषय दादापर्यंत पाठवला, ती 3री असो 4थी आघाडी असो, नाही पाठवला. त्याच्यामुळं जे काही झालं ते दादानी झालं. आणि जी 3री आघाडी 4थी आघाडी जी आहे ते फक्त ते तात्पुरत्या स्वरूपात आहे. जेव्हा शेवटचा टप्पा येईल त्यावेळेस आपाप जो आरसा तयार होईल समोर, आणि ज्यावेळेस आरशात पाहतील तर आपाप सगळे रिटर्न घरी आरामशीर बसणार आहे. एवढं मी तुम्हाला 100% प्रशांतजी सांगतो. आता या निवडणुकीच्या माध्यमातून अनेकदा अशा चर्चा होत असतात. याच्या अगोदर पण तुम्ही ज्यावेळेस आंदोलनं केले किंवा उपोषणं केली त्यावेळेस आंदोलन करण्यासाठी सुपारी घेऊन आंदोलनाला बसले आणि उठण्यासाठी मॅनेज होऊन उठून गेले, परत त्या गोष्टीचं अशा पद्धतीची बी तुमच्या मागे चर्चा होत राहते. व काय नेमकं पैसे घेऊन बसले? खरं तर ह्या गोष्टी ह्या चर्चेचं आहे, या बिनबुडाच्या आहे. मी तुम्हाला सांगतो, मी आंदोलन केले ते यशस्वी केले. 5चा विषय होता तर 5चा विषय हातात घेतला. 1.5 कोटी रुपयाचं सॉफ्टवेअर तिथं बसवलं. आज परिस्थिती अशी आहे का जो साईभक्त येतात त्याला OTP गेल्याशिवाय 5 भेटत नाही. अनेकांचे त्यात बाजार उठले. त्या 5च्या याच्यात अनेकांचे बाजार उठले. तुम्ही एक अभ्यास केला असेल की ह्या दिवाळीत आणि इलेक्शनच्या आधी प्रत्येक वार्डमध्ये मोठमोठ्या मिठाईचे बॉक्स यायचे. यावेळेस फक्त 2 वार्डमध्ये आले. त्याचं काय कारण आहे? तो कारण आपण शोधलं पाहिजे. आणि जे हे बोलणार त्यांनी त्यांचं स्वतःचं एक आत्म्यात घुसून बघायला पाहिजे का तुम्ही काय, आणि त्यांच्याकडे प्रूफ असेल समोर या. मी सांगतो कोणकोणतं आंदोलन आणि कोणत्या पद्धतीने आणि काय केलं मी सांगतो. सगळे माझ्याकडे कागदपत्री पुरावे, नुसतं तोंडाने नाही, सगळ्या गोष्टी कागदपत्री पुरावे. मग पीठ येतं कसं काय? ते मेंढाला तोंड फोडला. आता ते बरोबर व्यवस्थित चालू आहे. आणि आता याच्या पुढील हे इलेक्शन झाल्या शिवणीचं 3 नोटिसा पाठवून 4थी कॅमेरा जबाब झालेला आहे. ते सगळे घेऊन मी सगळं माहिती ज्याकडे सगळं काढलेलं आहे टोटल. आता माझ्या मोबाईलमध्ये मला जर बघायचं असलं तर आहे. हे सगळं घेऊन मी कोर्टात जाणार आहे. आणि कोर्टातून जे काही चुकीचं आहे, कारण मी एक बघितलं तर गोरगरिबाच्या याला कोणाचे फोन येत नाही, कोणी फोन करत नाही. परंतु श्रीमंताच्या एखाद्या गोष्टीला जर फोन येत असेल कोणाचे तर दोष त्या येणाऱ्याचा नाही, परंतु ज्यांनी फोन करायला लावला त्याला का सुचलं नाही त्या गोरगरिबाची झोपडी उठताना, तो रडताना एखादा फोन केला पाहिजे. आता बिचारायला वरच्यानं काय माहीत नसतं काय चालू आहे खाली. तर मला असं वाटतं त्यांनी स्वतः स्वार्थासाठी इतर इकडून तिकडून फोन करायला लावले ना, त्यांनी त्या गोरगरिबासाठी फोन केले असते तर एकदम चांगलं झालं असतं. परंतु तसं नाही केलं. आणि त्यांचा हे करताना अनेक गोष्टी आपण जर बघितल्या तर ह्या गोष्टी पूर्वत्वास स्वतः नेल्या. गुलाब चालू करताना आंदोलन केलं, पूर्ण केलं, मॅनेज झालं नाही. त्याच्यानंतर तुमचं 5चा विषय बसलो, पूर्ण केला. ती सॉफ्टवेअर आजही माझ्याकडे लेटर आहे आणि ते पूर्ण केलं. त्या गोष्टीमुळे काय झालं, तुम्ही साई भक्ताला जी लूटमार होती, डायरेक्ट जाणे का साईराम, ते अनेक शब्द त्यात बाहेर आले. ते लोकांचा बाजार उठला. त्या लोकांच्या माध्यमातून जो उत्पात चालू होता ते आज बघा, आज शांत मोटरसायकल हिंडत आहे, अजिबात वळवळ नाही, चुलचूल नाही. म्हणजे मी त्या 5च्या माध्यमातून एक जणाचा डायलॉग तुम्हाला सांगतो का, काही गावकरी आपले उभे होते तुमच्या साईड चौकाच्या पुढं थोडंसं,
आणि एक पास विकणारा तिकडून गेला, त्यांच्यापाशी थांबला. सहज माणुसकी म्हणून त्या व्यक्तीने विचारलं, बाबा कुठं चालला रे? काय नाही म्हणे, माझ्या बायकोला आहे ना ते शेंगदाण्याची गिरवी आवडत नाही म्हणे, बदामाची गिरवी खावा लागते म्हणून बदाम आणायला चालला. जो उत्मात होता तो आज बंद झाला. तिथं साई मंदिरामध्ये जे पहिले स्टाईल होती चलो ते बंद झालं. शिवने डायरेक्ट सांगितलं की माणसं पिअरमध्ये ठेवायचे, आमचा माणूस घेऊन जाईल. तो साई भक्त आपाप संस्थांशी कनेक्ट झाला. डोनेशन वाढलं. तुम्ही बघितलं का डोनेशन चांगल्या प्रमाणात आता वाढलं गेलेलं आहे. म्हणजे ह्या गोष्टी त्या उपोषणामुळे झाल्या. आणि हे ज्या पोटात पोटसूळ तयार झालं, ज्याचं नुकसान झालं आहे, साहजिक तो म्हणणारच आहे. तुमचं नुकसानच झालं तर तुम्ही चोर तर चोर शिरजोर होणारच आहे ना. काय आवाहन कराल जनतेला आता शेवटच्या टप्प्यात? आपण जर उद्या नगराध्यक्षपदी संधी मिळाली तर काय थोडक्यात आपण काय आवाहन कराल? तर जनतेला एक हात जोडून विनंती राहील का हे 10 वर्षानंतर येणारे इलेक्शन आहे आणि 10 वर्षानंतर येणारे इलेक्शन हे तुमच्या 40 वर्षाचं भविष्य ठरवणार आहे, तुमच्या एका पिढीचं भविष्य ठरवणार आहे. त्यामुळं जो उमेदवार निवडून द्यायचा आहे, जो व्यक्ती निवडून द्यायचा आहे त्याचं चारित्र्य चेक केलं पाहिजे, त्यांनी केलेले कामं चेक केले पाहिजे आणि तो आपल्या भविष्यात आपल्या मुलाबाळांसाठी, आपल्या लेकीबाळांसाठी काय करणार आहे याचा विचार करून अशाच माणसं त्या नगरपालिकेमध्ये पाठवले पाहिजे. कारण हे जे आपल्या शिर्डीचे जे हाल चालू आहे ते बदलण्याचे आता हे टर्निंग पॉईंट आहे. याच्यातच चांगला वाईट होणार आहे आणि ते चांगलं करण्यासाठी जे गोरगरीब आहे, ज्या विचाराचे, ज्या क्षेत्रातले जे लोक आहेत त्यांनी विचारपूर्वक आता मतदान केलं पाहिजे आणि वाईट माणसाचा मनसुबा वाढला नाही पाहिजे. ह्याच पद्धतीने मतदान झालं पाहिजे. म्हणजे चांगल्या माणसाचं वन साईड निवडणूक कशी होईल. आणि जे लोकांना आहे, ज्यांनी दादांनी त्यांचं काम केलेलं आहे, साहेबांनी काम केलेलं आहे, त्यांना विनंती आहे का जे दादा देईल, जो उमेदवार दादा देईल त्या उमेदवारालाच आपण मतदान केलं पाहिजे. आणि आपलं भविष्य हे आपल्याच हातात आहे. आपलं जे एक मत आहे, जे स्वाभिमानाचं मत आहे आणि जे स्वाभिमानाचं मत हे स्वाभिमानी पद्धतीनेच आपण दिलं पाहिजे. सुंदर पद्धतीने आमच्या सर्व प्रश्नांना तुम्ही उत्तरे दिली. कोण होणार नगराध्यक्ष या कार्यक्रमात तुम्ही सहभागी झालात त्याबद्दल तुमचे साई न्यूजच्या वतीने खूप खूप आभार आणि तुमच्या पुढील राजकीय कारकिर्दीत साई न्यूज आणि वी लव्ह शिर्डी टीव्ही क्रिएशन टीमच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. तुम्हालाही प्रशांतजी शुभेच्छा. तर तुम्ही जे विचार आहे ते जगापुढं आमच्यासारख्या गोरगरिबाचे मांडतात आणि त्या माध्यमातून तुम्ही अनेक गोष्टीत आम्हाला न्याय देतात. साईबाबा कृपेने जे आपलं साई न्यूज आहे ते साई न्यूज उदंड आयुष्य म्हणजे अनेक प्रगती हो ही आम्ही साईची प्रार्थना करतो. तुमच्याही जे माइंड आहे त्या अधिकाधिक तुमचंही शरीर निरोगी राहो, तुमचंही लाईफ भविष्य काळात या गोरगरिबांच्या सेवेतच तुम्ही आहात आणि बाबा करो तुमचं आयुष्य दीर्घायुष्य हो ही साईच्या मी प्रार्थना करतो.